नमस्कार, संवाद वाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. ख्रिसमससाठी आज आपण ग्लुटन फ्री आणि शुगर फ्री असा फ्रूट केक कसा करायचा ते बघूया. त्या रेसिपीकडे वळूया. आपण गोडीसाठी खजूर घालतो आहोत, त्यासाठी त्या खजुरातल्या आपण बिया काढून घेऊ आणि थोडासा चिरून घेऊ, म्हणजे खजूर जो आहे तो पटकन भिजतो. तर ही खजूर जो आहे तो आपण अर्धा कप घेणार आहोत. साधारणपणे वजनी आपण बघितलं तर 50 ग्रॅम घेणार आहोत. 50 ग्रॅम आपण नाचणीचं पीठ घेणार आहोत आणि 50 ग्रॅम खजूर घेणार आहोत. आपल्याला अर्धा कप जे आहे ते दूध लागणार आहे. ते दूध आपण घेऊया आणि त्याच्यामध्ये हे जे आपली अर्धा कपची खजूर आपण घेतली होती, चिरून घेतलं, तो भिजत ठेवूया. अर्धा तासभर अर्धा तास आपण असा दुधात भिजवून ठेवू. ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, ते पण आपण थोडेसे चॉप करून घ्यायचे. आपण थोडेसे चिरून घेऊ. एकत्र करणार आहोत. अर्धा कप एवढं घ्यायचं आहे सगळं मिळून. सगळं प्रमाण आपलं अर्धा कपाचं साधारण ठेवायचं. अर्धा कप आपले हे ड्रायफ्रूट बेरीज. एका संत्र्याचा आपण ज्यूस काढून घेऊया. असा हा एक संत्र्याचा ज्यूस निघालेला आहे. आता काय करायचं, हे जे ड्रायफ्रूट्स आपण घेतले होते, हे ड्रायफ्रूट्स इथे घेऊया आणि ते जे आहेत ते या संत्र्याच्या ज्यूसमध्ये भिजवून ठेवायचे. हे आपण अर्धा तास भिजवून, ते खजूर भिजत ठेवलं आहे आणि इथे हे ड्रायफ्रूट्स भिजले. तर आपण हे नागलीचं पीठ आहे, नाचणीचं पीठ, ते आपण आधी चाळून घेतलेलं आहे आणि आता परत आपल्याला मिल्क पावडर आणि बेकिंग पावडर, सोडा घालून चाळायचं. आता ही मिल्क पावडर आपण 2 चमचे घेणार आहोत. 2 टेबलस्पून मिल्क पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा. हे आपल्याला चाळून घ्यायचं. यात मिक्स करून घ्यायचं. यात आता आपण डार्क कोको घालूया. आपण शुगर फ्री करतो आहोत म्हणून डार्क कोको घेतला आहे. अदरवाईज कोको पावडर नेहमीची घेतली तरी चालेल. 2 टेबलस्पून कोको पावडर आपण इथे घालूया. हे मिश्रण आता आपण चाळून घेऊ. चाळल्यामुळे केक हलका होतो, त्यामुळे आपल्याला हे असं चाळून घ्यायचं आहे. हे आपलं केकचं मिक्स तयार झालं. अशा प्रकारे आपण प्रीमिक्स करून ठेवून देऊ शकतो आणि आयत्या वेळेला पटकन आपल्याला केक करता येतो. काय खजूर जो आहे ते मऊ झालेले आहेत. आपण आता त्याला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. आता मी हे वाटून घेते. खजूर वाटताना आपण दूधही घालून घेतलेलं आहे. खजूर एकजीव वाटून घ्यायचं आहे. असा आपला हा टीन तयार आहे. साईडला आपण बटर लावलेलं आहे आणि पेपर घातलेला. आज मस्त फ्रेश स्ट्रॉबेरी मिळाल्या आहेत, त्यासुद्धा मी इथे आज घालणार आहे. चिरून घेऊया. बटर 2 चमचे, म्हणजे साधारण ग्रॅममध्ये बघितलं तर 25 ग्रॅम घेऊया आणि ते बीट करून घेऊया. 1 टेबलस्पून दही, पाव टीस्पून लिंबाचा रस घालून पुन्हा आपण थोडंसं बीट करूया. व्हॅनिला इसेन्स 8 ते 10 थेंब
आणि खजुराचं वाटलेलं मिश्रण घालून थोडं एक अर्धा मिनिटभर आपण मिक्स करून घेऊ. पीठ केलं होतं पीठ घालूया. मिश्रण आपण जेव्हा हलवतो आहोत तेव्हा हलक्या हाताने मिक्स करायचं. भिजवलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. टूटी फ्रुटी, स्ट्रॉबेरी, पुन्हा हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. हे मिश्रण पुन्हा थोडंसं बीट करून घेऊया. जर इलेक्ट्रिक बीटर नसेल तर साध्या चमच्याने किंवा काट्या चमच्याने सुद्धा आपण हे बीट करू शकतो. मिश्रण घट्ट वाटतंय. थोडं थोडं दूध घालून आपण एक चमचा दूध घालायचं, मिक्स करायचं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आपल्याला. तोपर्यंत आपण थोडं थोडं दूध घालूया. एकूण 3 टेबलस्पून दूध आपण इथे घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे. स्पॅच्युलावरनं हे मिश्रण असं पटकन पडलं पाहिजे. एकदमही पातळ नको आणि एकदमही घट्ट नको, अशी ही कन्सिस्टन्सी या केकसाठी गरजेची आहे. थोड्याशा चोको चिप्स आपण केकमध्ये घालूया, बाकी वरून सजावटीसाठी घालू. केकचा जो आपण टीन रेडी केला होता त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊ. लेवल करून घेऊ आणि हलक्या हाताने 2 वेळा असं टॅप करून घेऊ. वरून चोको चिप्स, काजू, बदाम, चेरी, टूटी फ्रुटी घालून सजवून घेऊया. आणि आपल्याला हे बेक करायचं आहे. बेक करण्याच्या आधी आपण ओव्हन प्रीहीट करून घ्यायचं आहे. 180 डिग्रीला 10 मिनिटं प्रीहीट करायचं आहे. त्यानंतर आपण हा केक बेक करायला ठेवायचा आहे. 180 डिग्रीला आपल्याला 20 मिनिटं ओव्हनमध्ये हा बेक करायला लागेल. मी इथे हॅलोजन ओव्हनमध्ये बेक करते आहे. त्याच्यासाठी मला 180 डिग्रीला 16 मिनिटं हा केक बेक करायला लागेल आणि त्यानंतर पुन्हा 5 मिनिटं 160 डिग्रीला मी हा केक बेक करणार आहे. टूथपिक किंवा ही जी अशी काडी आहे ही स्वच्छ निघाली आहे, म्हणजे केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता हा रेडी आहे, तर काढून घेऊया आणि थोडा थंड होऊ देऊया. केक थोडा थंड झालेला आहे तेव्हा आपण आता हा डिमोल्ड करूया. डिमोल्ड करण्याच्या आधी कडेनी सुरीने त्याच्या कडा काढून घ्यायच्या आणि मग आपण प्लेटमध्ये तो काढून घेऊ. होल्ड युअर ब्रेथ. वाव, मस्त निघालेला आहे. हे एक सॅटिस्फाईंग मोमेंट आहे. हां, मस्त सॉफ्ट आहे, मॉइस्ट आहे. या प्रमाणामध्ये म्हणजे अर्ध्या कप आपलं पीठ जे होतं त्या पिठामध्ये साधारण 450 ग्रॅमचा हा केक झालेला आहे. मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे केक. मुख्य म्हणजे हा ग्लुटन फ्री आणि शुगर फ्री सुद्धा आहे. त्यामुळे आपण अगदी गिल्ट फ्री राहून हा केक खाऊ शकतो आणि रागीचा केक आहे असं वाटतच नाही, इतका हा सुंदर लागतो. आजची आमची ही हेल्दी केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही विनंती. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.